गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने 14 सप्टेंबर 2025 रोजी न्यू ग्रँड शेवंत लॉन्स नांदूर नाका नाशिक येथे समाजातील गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त, पदोन्नती झालेले कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला। माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या गुणगौरव सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांनी, समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा तसेच गुणवंताच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी व त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्रावण वाघ यांनी केले। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील समाज बांधव, उच्च शिक्षित मुले, मुली व पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रावण वाघ, नाशिक शहराध्यक्ष विष्णू लोहकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप अहिरे, साई अक्षता वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष साहेबराव घोलप, नाशिक पश्चिम विभाग अध्यक्ष शरद पवार, नाशिक जिल्हा सचिव दादा पठाडे, संघटक अशोक पवार आदी पदाधिकाऱ्यांनी ओझर, पिंपळगाव, चांदवड, लासलगाव, पाटोदा, विंचूर, निफाड परिसरातील समाज बांधवांच्या भेटी घेऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। चर्मकार महासंघ नाशिक जिल्हा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ व संवाद मेळावा नाशिक येथील न्यू ग्रँड शेवंत लॉन्स नांदूर नाका नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोटिवेशन म्हणून हा कार्यक्रम राबवला जातो, जेणेकरून समाजातील विद्यार्थी UPSC MPSC कडे झुकतील, अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतील। हा हेतू चर्मकार महासंघाचा आहे। त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा विद्यार्थी गुणगौरव व संवाद मेळावा आयोजित केलेला आहे। त्या मेळाव्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी विनंती करतो। मी व माझे साथीदार या ठिकाणी लासलगाव येथे ठिकाणी आले असता शरदजी लोहकरे आम्हाला यांनी अतिशय मोलाची माहिती या ठिकाणी दिली आणि त्यामार्फत आपण सर्व समाजापर्यंत जाऊ म्हणून हाच बाईटचा उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत। आम्हाला लासलगावकरांनी अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिली। विजयजी देवरे यांच्या मेडिकलमध्येही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि याच ठिकाणाहून आम्ही संपूर्ण लासलगाव शहरामधील सर्व समाज बांधवांशी संपर्क केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री माननीय बबनरावजी घोलप असतील आणि इतरही मान्यवर डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक असतील हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। तरी समाजातील सर्व विद्यार्थी आणि गुणवंतांनी उपस्थित राहावं अशी मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।